मित्रांनो नमस्कार. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आत्ता आपण जे उभे आहोत आणि माझ्या मागे जे तुम्ही मंदिर बघत आहात ते भद्रा मारुती संस्थान आहे. हे खुलदाबाद येथे आहे. भद्रा मारुती या संस्थानाचं महत्त्व खूप आगळं वेगळं आहे. तुम्ही झोपलेला मारुती कधी बघितला आहे का? नाही ना. तर तो जर तुम्हाला बघायचा असेल तर त्यासाठी यावं लागेल इथे. मग ही नगरी काय आहे, हा मारुती झोपलेल्या अवस्थेत काय आहे, तर याविषयीची एक कथा अशी सांगितली जाते की इथे भद्रसेन नावाचा एक राजा जो होता तो राज्य करत होता आणि त्याची भद्रावती नावाची ही नगरी होती. भद्रावती नगरीत खूप आनंदी आणि सुखी लोकांचं जीवन होतं आणि हा राजा जो होता हा प्रभू रामचंद्रांचा निस्सिम भक्त होता. इथे बाजूलाच एक कुंड आहे. त्या कुंडात जाऊन तो दररोज रामरायाची आराधना करायचा, त्यांची भजनं तो गात असे. असं सांगितलं जातं की एकदा हनुमान बजरंगबली इथून जात होते आणि भद्रसेनाच्या त्या सगळ्या भजनं ऐकून ते इतके गुंग झाले किंवा तल्लीन झाले आणि त्यांना निद्रा या ठिकाणी जी आहे ती लागली किंवा ते या ठिकाणी झोपले. आणि मग जेव्हा त्यांना जाग आली त्याची भजनं सगळी संपल्यानंतर तेव्हा त्यांनी भद्रसेनला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग, मी खूप खुश झालो आणि तुझ्यासारखा मी रामभक्त कुठे पाहिला नाही. तर भद्रसेन त्याला इतकंच म्हणाले की माझ्या राज्यात कशाचीही वानवा नाही आहे, सगळे लोक आनंदी आणि सुखी आहेत. फक्त तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर तुम्हीसुद्धा माझ्या या राज्यात किंवा माझ्या साम्राज्यात इथेच राहा, अशी विनंती त्याने मारुतीरायाला केली. आणि ज्या अवस्थेत मारुतीराया इथे झोपलेले होते त्याच अवस्थेत ते शिळा होऊन इथे ती शिळा इथे सापडली किंवा स्वयंभू प्रकटले असं सांगितलं जातं. झोपलेला मारुती तुम्हाला बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खुलदाबाद इथे यावं लागेल. खुलदाबाद या नगरीत आज शनिवार आहे. तुम्ही माझ्या मागे ही सगळी भक्तांची गर्दी पाहत असाल. इथली अनुभूती लोकांना किंवा इथले प्रत्येक लोकांना येतात. साधारणतः आपण कुठली हनुमानाची मूर्ती दक्षिणाभिमुख जी मंदिरांमध्ये पाहतो ती गदाधारी किंवा प्रभू रामचंद्रांच्या पायाशी लीन असलेली स्पेशल जी बजरंगबलीची बैठक आहे, हनुमानाची बैठक आहे, त्या अवस्थेत आपण पाहतो. पण इथे मात्र तुम्हाला झोपलेली मूर्ती दिसेल. या नगरीला मित्र हो एकूण 3 नावं आहेत. म्हणजे भद्रावती ही पुराण कथेतलं याचं नाव, याचं त्यानंतर नाव जे झालं ते रोझा नावानं झालं. त्यानंतर हे खुलदाबाद म्हणून शहर आहे. इथे अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत किंवा मोगल साम्राज्यात हे एक फार महत्त्वाचं केंद्र होतं आणि आत्ता हे रत्नपूर या नावानं ही नगरी जी आहे ती ओळखली जाते. त्यामुळे सध्या आत्ता रत्नपूर या नगरीचा प्रवास जो आहे तो भद्रावती ते रोझा ते खुलदाबाद ते रत्नपूर असा आहे. तुम्हाला झोपलेल्या मारुतीची मूर्ती पाहण्यासाठी भद्रावती किंवा नगरी किंवा खुलदाबादला यावं लागेल. यासारख्याच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.